नमस्कार मंडळी, सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी. ही भाजी आपण टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतो. तर पाहूयात. इथे मी 2 कांदे घेतले आहेत आणि त्याची साल काढून आपण असे उभे कट करून घेत आहोत. त्यानंतर आपण भेंडी घेणार आहोत. भेंडी देखील आपण अशी मागचे पुढचे देठ कापून आपण तिरकी कट करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडत्या शेपनुसार कट करून घेऊ शकता. राऊंड किंवा उभे काप करून घेऊ शकता. इथे आपली भेंडी आणि कांदा कट करून रेडी आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू. इथे आपण एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपण मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. नंतर लसूण आणि नंतर कांदा. त्यानंतर कांदा आपल्याला बराच वेळपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भेंडी घालून घ्यायची आहे. भेंडी देखील अशीच 1 मिनिट 2 मिनिटपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यावरती लिंबू पिळून घेणार आहोत. भेंडी अजिबात चिकट होऊ नये यासाठी. त्यानंतर आपण मसाले घालून घेऊयात. हळद, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर. तुम्ही तुमच्या आवडते इतर मसाले देखील घालू शकता, जसं की मॅगी मसाला. त्यानंतर परत मिक्स करून घेऊ. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात. ही प्रोसेस आपल्याला गॅस लहान मोठा करून घ्यायची आहे. शेवटी आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.